बाजारामध्ये आंब्यांचा राजा दिसायला लागला की त्याची रेसिपी बनवायलाच हवी, नाहीतर तो रुसून बसेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी जी मँगो फ्रुटी बनवणार आहे ती पाहून तुम्ही विचार कराल की यात विशेष काय आहे. कारण अशा प्रकारच्या अनेक रेसिपी आपण पाहिल्या आणि बनवल्या आहेत. पण आजची ही रेसिपी तुम्ही कदाचित याआधी कधीच ट्राय केली नसेल. माहिती आहे का यात खास काय आहे? यात आपण ना लिंबाचा रस घातलाय, ना सायट्रिक ॲसिड, ना व्हीट करी, ना व्हिनेगर. आणि एवढंच नाही तर यात कच्ची कैरीसुद्धा वापरली नाहीये. रेसिपीची सुरुवात तर झालीच आहे, पण त्याआधी पटकन एकदा पाहून घ्या की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही. जर अजून केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ही मँगो फ्रुटी बनवण्यासाठी तुम्ही असा आंबा निवडा ज्याचा रंग नैसर्गिकरित्या छान आणि आकर्षक असेल. कारण या रेसिपीत आपण कोणताही कृत्रिम रंग वापरणार नाही. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सुपर टेस्टी यमी मँगो फ्रुटी बनवायला सुरुवात करूया. यासाठी आपण हंगामातील गोड गोड आंबे घेणार आहोत. गोड आंब्यांसाठी तुम्ही हापूस किंवा केशर आंबा, तुमच्या भागात मिळणारा कोणताही चांगला गोड आंबा वापरू शकता. आंबे स्वच्छ धुवून त्याचे आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साधारण आपल्याला त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे. आता हे सर्व आंब्यांचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. त्यामध्ये 1 कप साखर घालून घेऊया. आंबे खूप गोड असतील तर साखर थोडी कमी करू शकता आणि कमी गोड असतील तर थोडी वाढू शकता. सर्व मिश्रण अगदी बारीक वाटून घ्यायचे. यावेळी पाणी घालायची गरज नाही. जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता. तयार झालेलं मिश्रण एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बाउलमध्ये चाळण ठेवून आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते आपल्याला असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. त्यामध्ये अर्धा कप पाणी घाला आणि मध्यम आचेवर शिजवायला ठेवायचे. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती आपल्याला हे मिश्रण शिजायला ठेवायचं आहे. हे मिश्रण आपल्याला 5 ते 6 मिनिटं शिजवायचे. जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही. शिजताना त्याचा रंग थोडा गडद होईल, मिश्रण चमकदार दिसू लागेल आणि त्यातील हलकीशी पारदर्शकता येईल. चमच्याला कोटिंग लागलं की समजावं की सिरप तयार झालं आहे. चमच्याला सिरप लागत नाही याचा अर्थ अजून आपलं सिरप तयार झालं नाही. अजून आपल्याला 1-2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की चमच्याला कोटिंग लागलंय. याचा अर्थ समजावं की आपलं सिरप तयार झालेलं आहे आणि कढईला पण दिसतच असेल की इतकी आपली फ्रुटी कमी झालेली आहे. मिश्रण तयार झाल्यावरती गॅस बंद करायचा आहे. आता हे सिरप आपण पूर्ण थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. थंड झाल्यावरती स्वच्छ कोरड्या आणि हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवूया. तुम्ही बघू शकता किती छान आपल्या फ्रुटीला नैसर्गिकरित्या कलर आलेला आहे. बाजारातल्या फ्रुटीपेक्षा घरच्या घरीच बनवलेली फ्रुटी मुलांना देण्यासाठी तयार झालेली आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यास हे सिरप सहज 1 ते 2 महिने टिकते. जर 6 महिने साठवून ठेवायचे असेल तर हे सिरप आईस ट्रेमध्ये भरून क्यूब्स बनवा आणि फ्रीजरमध्ये ठेवा. नंतर हे क्यूब पिशवीत भरून फ्रीजरमध्ये साठवून ठेवू शकता. आता आपण सर्वप्रथम यामध्ये भरपूर बर्फ घालून घेऊया. मी हे एक मोठ्या जगमध्ये बनवत आहे. भरपूर बर्फ आणि भरपूर पाणी घालून ते चांगले ढवळून घ्यायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. ग्लासमध्ये थोडेसे बर्फ घालायचं आहे. त्याचसोबत आपण जी फ्रुटी तयार केली ती पण घालून घेऊया. हे बघा, अतिशय छान मँगो फ्रुटी तयार झाली आहे आणि
आणि तिची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. तुम्हीही बनवा, तिचा आस्वाद घ्या आणि मुलांना बनवून द्या. मुलं तर खूपच आनंदी होणार आहेत, कारण या हंगामात सुद्धा मुलं शाळेत जातातच. शाळेतून परत आल्यावर ती खूप थकलेली असतात, तेव्हा त्यांना एकदा थंडगार पेयाचा ग्लास हवाच असतो. म्हणून आपण प्रयत्न करूया की मुलांना कोणतेही केमिकल नसलेले घरगुती आणि पौष्टिक थंड पेय द्यावे, ज्यामुळे त्यांची तहान भागेल आणि त्यांना समाधान मिळेल. किती छान कल्पना आहे ना? ही रेसिपी नक्की बनवा आणि संपूर्ण कुटुंबासोबत तिचा आनंद घ्या. आता मी तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहे, जी मी आधीही तयार केलेली आहे. एका मोठ्या ग्लासमध्ये भरपूर बर्फ घाला. त्यानंतर त्यामध्ये मँगो क्रश घाला. हा पाण्यामध्ये नाहीतर पाणी न घालता तयार केलेला मँगो क्रश आहे, जो आपण बाटलीत भरून साठवून ठेवणार आहोत. काही क्षणातच बाजारात मिळणाऱ्या फ्रुटीसारखा सुंदर रंग, चव आणि कन्सिस्टन्सी तयार होईल. ही फ्रुटी थंडगार सर्व्ह करा. उन्हाळ्यात शरीराला आणि मनाला ताजेतवाने करणारे हे पेय लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. तसेच याचं मिश्रणापासून तुम्ही मँगो चुस्की किंवा आईस लॉलीपॉप्स देखील बनवू शकता. त्यानंतर माझ्याकडे घरची बनवलेली आईस्क्रीम होती. मी त्यात थोडेसे वरून ड्रायफ्रुट्स आणि आत काही आंब्याचे तुकडे घालून सजावट केली आहे. असा सुंदर आणि आकर्षक ग्लास बाहेर घेतला तर आपल्याला 150 ते 150 रुपयापर्यंत कमी किमतीत मिळतच नाही. मग आपणच घरी असा ग्लास का बनवू नये, ज्याचा आनंद संपूर्ण कुटुंब घेऊ शकेल? चला तर मग भेटूया अशाच छान छान नवीन रेसिपींसोबत. तुम्ही रेसिपी कुठून बघत आहात ते पण मला कमेंट करून सांगा.